छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तू असं होय थोडस रणरागिणी अहिल्यादेवी होळकर, नको 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 थांब. जगज्योती महात्मा बसवेश्वर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आदरणीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवरावजी धोंडगे साहेब असंच राहून यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो. पुष्प नाम सुन के फ्लावर समझे क्या, सगळ्या जोरात वेळ अतिशय कमी आहे, मला फक्त 2.5 मिनिट दिलेत. या 2.5 मिनिटामध्ये 2 वेळेस माझं घर उठलं होतं. नाही ना, माझ्या घरी असंच होतं, 1 मिनिटात भांडण होता. बायको म्हणली डोकं दुखाले, मी एवढंच म्हणलं तुला हाय काय. 10 दिवस मला जेवण दिलं नाही, 10 दिवस. बाकी तर काय मला सांगायची गरजच नाही. सकाळी सांगितलं की तुम्हाला काहीतरी बोलायचं, मी काय तयारी करून आलेलो नाही, मला तर तयारी होत पण नाही. आणि या कार्यक्रमामध्ये आपण जर बघितलं रूल्स रेग्युलेशन्स काहीच नाहीत. ठीक आहे ना, आपलं रेग्युलर बोलल्यासारखं मी बोलणार आहे, नियम अटी आपल्याला लागू पडत नाही. इस कहाणी के सभी पात्र काल्पनिक आहे. तुला म्हणू नका मग तू असंच बोल, दिसून आल्याने अंगातच आलतं त्याच्या. जे आहे ते मी असाच. कशावर बोला, भरपूर गोष्टी आहेत. साहेबांना मी खूप वेळ आपल्यासाठी दिला. एक छोटीशी गोष्ट सांगतो, जास्त वेळ मी घेत नाही, माझ्याकडे वेळ पण नाही, तुमच्याकडे पण नाही. श्याम नावाचा एक मुलगा असते. जीवनामध्ये आपलं कर्तृत्व करण्यासाठी बऱ्याचशा वेळेस आपल्याला एका प्रेरणेची आवश्यकता असते. प्रेरणेचे 2 प्रकार आहेत. एक आहे बहिर्गत प्रेरणा, जी कोणाला तरी बघून काहीतरी प्रलोभनानं आपल्याला मिळते. दुसरी असते अंतर्गत प्रेरणा, जी सगळे आपल्यामध्ये आहे, कारण आपण सामान्य आहोत. शेतकऱ्याचे, गरीबाचे लेकर आहोत. दादा ए चिकू. श्याम नावाचा विद्यार्थी असतो, युनायटेड किंगडम मधली स्टोरी आहे. छोटासा मुलगा असतो 14 वर्षाचा, फुटबॉलचा खूप मोठा फॅन असतो, खूप चांगला खेळाडू असतो. असं नाही पण तो खेळत होता. शाळेच्या मॅचेस असतात, त्याच्या आधी तो महिनाभर प्रॅक्टिस करतो. स्टेडियमच्या बाजूला त्याचे वडील पलीकडच्या साईडनं बसलेले असतात. रेग्युलर प्रॅक्टिसला तो वडील पलीकडच्या साईडनं बघत असतात. प्रॅक्टिस करून तो घरी जात असतो. इंटर स्कूलचं कॉम्पिटिशन असतं, 15 टीमची खेळाडूची असते, त्याच्यामध्ये त्याची निवड होती. परतल्या 2-3 मॅचेस होतात, त्याची निवड होत नाही, त्याला वाईट वाटतं. त्याच्यानंतर त्यांची टीम एक मॅचेस जिंकत जाते. लीगच्या मॅचेस जिंकते, क्वार्टर फायनल जिंकते, सेमीफायनल जिंकते, टीम फायनल मध्ये जाते. फायनल मध्ये जाण्याच्या अगोदर 4 दिवस तो मुलगा त्या स्टेडियमवर येत नाही. फायनलचा ज्या दिवशी मॅच असतो त्या दिवशी सॅम कोच कडे येतो आणि कोच साहेबाला म्हणतो की मला हा मॅच खेळायचा, फायनलचा मॅच. अगोदर एका मॅच मध्ये त्याला घेतलेलं नव्हतं. कोच म्हणतात तुला येडं लागले की काय, शक्य नाही, तुझ्यापेक्षा अतिशय चांगले विद्वान खेळाडू माझ्याकडे आहेत, मी तुला घेणार नाही. तो म्हणतो नाही सर, तुम्ही मला घेतलं पाहिजे. तो म्हणतो मी घेणारच नाही. त्याच्या पाया पडतो, अक्षरशः पाया पडतो. तुझ्यापेक्षा अतिशय कर्तृत्ववान खेळाडू माझ्याकडे आहे, मी तुला कशी संधी देऊ, लोक मला काय म्हणतील, शाळा मला काय म्हणेल, मॅनेजमेंट मला काय म्हणेल. नाही सर, तुम्ही मला संधी देऊन बघा. फुटबॉलमध्ये एखादा दिवस खेळाडू चांगला खेळला नाही तर त्याला चेंज करता येतो. कोचनं ठरवलं चला याला जर जमलं नाही तर दुसऱ्याला खेळवतात. मॅच सुरू झाला, फायनलचा मॅच, हजारो लोक तिथे मॅच बघायले. त्यामध्ये सॅम कधीच चांगला खेळलेला नव्हता. त्या मॅच मध्ये जेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली, प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे बघून अचंबित झाला. काय खेळतो हा, काय वेगाने पळतो हा, किती चपळाईने बॉल घेतो. आणि त्या मॅच मध्ये तो स्वतः 3 गोल करतो आणि त्यांची टीम त्या ठिकाणी तो फायनलचा मॅच जिंकते. सगळे अवाक होतात, प्राचार्य साहेबापासून शिक्षकापासून. काय झालं तुला सॅम, शिक्षक येऊन त्याला विचारतात, कोच विचारतात कशामुळे हे घडलं. त्यानं सांगितलं सर माझे वडील हे आंधळे होते. जेव्हा जेव्हा मी ग्राउंडवर खेळायचो तेव्हा तेव्हा ते पलीकडे फक्त बसलेले असायचे. आणि 4 दिवसापूर्वी माझ्या वडिलाचं निधन झालं आणि माझे वडील आज स्वर्गातून माझा खेळ पाहत होते, म्हणून मी माझ्या वडिलांसाठी खेळलो. गरीबाचे लेकर आपण, मोठ्याचे लेकर नाहीत. आपल्याला अंतर्गत प्रेरणा पाहिजे, बाकीचा देणं घेणं नाही. आपल्याला आपल्या बापाने आपल्याला शिकवलेलं आहे की 3 ऋतूमध्ये कष्ट, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. ती दानत आपल्याकडे आहे, हे मोठ्या लेकराकडे नाही. ही प्रेरणा आपल्याला कळाली पाहिजे. अपमान आपल्याला वाटलं, कोणी जेव्हा म्हणतं ना तुझी अवकात काय, ती अवकात शब्द महत्वाचा आहे. ह्याला दाखवून द्या तुमची अवकात काय, बोलून नाही करून दाखवा. बरोबर आहे.
करून दाखवल्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये ओळख नाही. बस. बोलू तर कोणी दाखवते, थापडावर तो कोणी दाखवतंय. इंग्लिश मध्ये राठोड समाजात आमचं एक फार मोठं स्लोगन आहे चांगलं, सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. तुम्हाला कोणाचा बदला घ्यायचा आहे ना, यशस्वी होऊन घ्या, बाकी गोष्टी करू नाही. तर एक छोटीशी एक गोष्ट होती जी सांगायची होती मला. असं काही एंड आवडत नाही की सगळे लेकरं म्हणजे हिरमुसले होऊन गेलेले आहेत.